मी पूजा, MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। दिघ्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईला तात्पुरती स्थगिती। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज। धोकादायक इमारतींना मिळणार 4 FSI। मेट्रो पूल स्लॅबचे काम तुर्तास स्थगित। आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या 2.5 FSI वाढवून 4 FSI करण्याबाबत नवी मुंबईच्या नागरिकांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं होतं। त्या अनुषंगाने आगामी मार्च महिन्यापूर्वी समूह विकास योजना करण्यात येईल अशी घोषणा केली होती। नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी 2.5 FSI चा GR काढला होता। सदर GR काढल्यानंतर त्याबाबत वास्तुविशारद तसेच त्या बाबतीतील धोकादायक इमारतीत पुनर्विकास संदर्भात तयार असलेल्या लोकांशी आणि विकासकांशी चर्चा केली असता असे आढळून आले की सदर पुनर्विकास हा 2.5 FSI मध्ये योग्य पद्धतीने राबवला जाऊ शकत नाहीये। त्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई येथील सिडकोच्या धोकादायक इमारतींच्या 2.5 FSI वाढवून 4 FSI करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन केले। देखिए, मैं पहले से ही बता रही थी कि 3 FSI की जरूरत है, मगर बहुत सारे लोग बोल रहे थे नहीं हमने अढ़ाई चाहिए। अभी जब अढ़ाई में कोई विकासक ही आ नहीं रहा है काम करने के लिए, तब जाके सब सिडको के पास गए बिल्डर के अढ़ाई में कुछ नहीं हो रहा है, हम सिडको को क्या देंगे, पालिका को क्या देंगे, हमें क्या मिलेगा और पब्लिक को बड़े घर कहाँ से देंगे। अभी सिडको के MD ने कहा कि अभी ये काम तो मैं नहीं कर सकता हूँ, अभी तुम मंदाताई को मिलो, वही विधायक है, वही अगर हाउस में बोलेगी या CM को बोलेगी तो होगा। फिर सब वापस ये लोग मेरे पास आ गए कि 4 FSI से ही ये विकास हो सकता है। और मैंने इसलिए 4 विकास मैं पहले से भी मांग रही थी कि तुमने गावटन विभाग को कस्टल डेवलपमेंट के लिए 4 FSI दिया, हमको 4 FSI दो, 4 दो या 3 दो, मगर हमको ज्यादा FSI दो। अभी हमने CM से मांग की है, फिर हमने हाउस में भी औचित्य का मुद्दे के द्वारा हमने प्रश्न उठाया है और जल्द से जल्द हम 4 FSI लाने की कोशिश करेंगे और नवी मुंबई के जितने भी लोग हैं उनको एक दिलासा देंगे जो 15 साल से लोग देख रहे हैं कि FSI कब मिलेगा करके। क्या है, कोई भी है ना अपना पढ़ाई नहीं करता है, प्रपोजल नहीं देखता है, मिलता नहीं, मीटिंग नहीं करता है। जब हमने मीटिंग की संजय भाटिया जी से तब हमको पता चला कि ये इतना FSI में काम नहीं बनने वाला है, तभी तो मैं ज्यादा मांग कर रही हूँ। इन्होंने कभी पेपर लेके बैठे नहीं, जो पेपर रेडीमेड मिला उस पेपर के माध्यम से बात करते गए। स्टडी करनी चाहिए ना, इस शहर को क्या चाहिए, बड़े रास्ते चाहिए, बड़े ड्रेनेज चाहिए, कार पार्किंग के लिए जगह चाहिए, सब कुछ। अगर हम नया शहर बना रहे तो उसमें अच्छा सुविधा मिलना चाहिए। 20-25 साल के बाद ये लोग कहाँ जाएंगे? आज हम सड़कों से झगड़ा कर सकते, बाद में कहाँ जाएंगे? एक बार विकासक आके विकास करके गया, उसके बाद हम किसको पकड़ेंगे? इसीलिए 4 FSI अगर मिलेगा सरसकट सभी को तो अच्छा होगा। सकारात्मक आया है CM से? हाँ, CM से तरफ से उन्होंने कहा कि हम उसके ऊपर कोशिश कर रहे, जा रही है कोशिश, काम चालू है, गवर्नमेंट का काम चालू है। त्या अनुषंगाने क्लस्टर विकासाबाबत आता मार्च 2016 पर्यंत अंतिम निर्णय घेऊन ती लागू केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे। त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झालाय। ब्युरो रिपोर्ट MVTV। दिघ्यातील अनधिकृत इमारतींच्या संदर्भातील लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यावी, तोपर्यंत इमारती पाडण्यास स्थगिती द्यावी असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात दिले। ठाणे जिल्ह्यातील दिघा येथील 90 अनधिकृत इमारतांना पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। मात्र हा प्रश्न एकट्या दिघा या गावाचा नसून संपूर्ण राज्याचा आहे। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडविला पाहिजे। ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यावी, तोपर्यंत इमारती पाडण्यास स्थगिती द्यावी असे वसंत डावखरे यांनी निर्देश दिले। ब्युरो रिपोर्ट MVTV। मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पोलिसांकडून 21 डिसेंबर रोजी पाहणी करण्यात आली आहे, पण मेट्रो प्रकल्पाचे प्रस्तावित काम प्रत्यक्षात हाती घेण्यात आलेले नसून सदर कामाला येत्या आठवड्याभरात सुरुवात होणार आहे। सिडकोच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन पनवेल महामार्गावर CBD मध्ये 21 डिसेंबर पासून वाहतूक बदल करण्यात येणार आहे।
यासाठी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी करून वाहतूक व्यवस्थामध्ये बदल केला जाणार होता. पण मेट्रोच्या पुलाचे काम काही तांत्रिक बाबींमुळे तात्पुरते थांबवण्यात आल्याने येत्या आठवड्याभरात सदर कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान सदर कामाच्या अनुषंगाने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होऊ नये यासाठी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळचा सीबीडी उडान पुलाखालून बस स्टॉप 200 मीटर अंतरापर्यंत पुढे सरकवून उडान पुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे हलवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट MBTV. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून येणाऱ्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला नवी मुंबईसह राज्यभर बार आणि रेस्टॉरंट्स पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. दरवर्षी अखेरीस बार आणि हॉटेलच्या वेळापत्रकावर मर्यादा घातल्या जातात. यानंतर बार मालकांच्या संघटना कोर्टात जाऊन पहाटेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी मिळवतात. मात्र यंदा पहिल्यांदाच गृह व उत्पादन शुल्क विभागाने परिपत्रक काढून बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यंदा ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 व 25 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू राहणार आहेत. 31 डिसेंबरलाही नववर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे म्हणून बार आणि हॉटेल्स 1 जानेवारीच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ईद, ख्रिसमस, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग 4 दिवस सुट्ट्या आल्याने मुंबईकरांनी वेगवेगळे प्लॅन आखले असून मुंबईतील मॉल्स व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट MBTV. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नीती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना, जय देव जय देव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. सर्व दत्त क्षेत्रात, दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त भजन, पूजन, कीर्तन, ग्रंथ वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत हजाराच्या पटीने कार्यरत असतात. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्तात्रयाची कृपा प्राप्त होते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत राज चव्हाण, MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तोपर्यंत नमस्कार.